हां ठीक आहे. तर भरपूर गॅप नंतर मी परत आलेली आहे. मी बोलले होते मी रोज ब्लॉग बनवेल बट ते मला पॉसिबल नाही झालं. ॲक्च्युली माझं दाढ इतकी भयंकर दुखत होती. मग माझे 2-3 दिवस तर त्यातच गेले, त्या रूट कॅनल वगैरे सगळं. तर मी ओके आहे. तर मग ठरवलं ॲक्च्युली आम्हाला आज आमचा होता बाहेर जायचा प्लॅन, जो की नेहमीप्रमाणे कॅन्सल झाला आहे. असे 100 प्लॅन झाले आणि 200 वेळा कॅन्सल झालेत. ठीक आहे, आम्हाला आता दोघांना पण सवय झाली आहे त्याची. सो आम्ही एवढं मनावर नाही घेत. तर बघूया, गिरीशला दिले जरा टोचन, तर बघू उद्या नेलं त्याने कुठे तर. आणि मग मी ठरवलेलं मी ब्लाऊज, माझे वर्कचे जे ब्लाऊज आहे त्याचा मला ब्लॉग करायचा होता. बट ॲक्च्युली ते झालं काय, ते दाखवायला खूप स्ट्रगल आहे. आणि मला तुम्ही म्हणजे कमेंट करा ज्यांना कोणाला हवं आहे की माझे ब्लाऊज कसे आहेत, मी कुठे वर्क करते, मी कसे वर्क केलेत ते बघण्यासाठी. पहिली तर गोष्ट, ज्यांनी मला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी मला सबस्क्राईब करा. रिदू सांग. लाइक करा, कमेंट करा, नहीं तो जेल में डालेंगे. हाँ समजला. ते दाखवायला एवढा एकतर आहे स्ट्रगल, आणि माझ्यासोबत ब्लॉग बनवायला कोण नाही. या पिंटुकल्याला पकडता येत नाही. हा फक्त माझं नाक आणि डोकंच घेतो. म्हणून ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी आधी कमेंट करून सांगा की आम्हाला पाहिजे आहे. मग मी तो ब्लॉग नक्की स्ट्रगल करून बनवेल आणि मला पण इंटरेस्ट येईल दाखवण्यासाठी. हा त्रास माझ्या बाजूलाच असतो ब्लॉग बनवताना, आणि सगळ्यांना आवडतो. सगळे मला बोलतात, ड्युटीला सगळे कोर्टात मला बोलतात लाईक करा, शेअर करा. रिदू इंटरेस्टिंग आहे यार बोलतात, त्यालाच घेत जा. काय होतंय गाडीचं? पेट इग्नोर करा त्याला. बघा पसारा बघा, फक्त किती घर घाण करतो. हे उचलून माझी कंबरपाट एक झाली आहे. उद्या जी बायको येऊन मला बोलेल ही म्हातारी खाली फुकट रोज रडगाणं करते कमरेचं. तिला काय माहिती आणि मला किती त्रास दिलाय, माझी कंबर एक केली आहे. बघा हे बघा यार, मी 50 वेळा उचलते या गोदड्या रोज. एवढा पसारा करतो ना भरपूर. एवढ्या आज तरी 2च बॉटल आहेत, नाहीतर अख्खा फ्रीज इकडे असतो. झोपलेला तेवढाच शांत आहे. नाचुऱ्या. आणि माझ्या टोचांचा काहीतरी फायदा झाला. गिरीशने आता मला कॉल केला आणि सांगितलं उद्या आपला प्लॅन झालाय, आपल्याला बाहेर जायचंय पुण्याला. दरारा बघितलं, दरारा. नानू पप्पा घाबरतो ना मम्माला. मी चाललोय पुण्याला. तू तरी काय हर ब्लॉग मध्ये काय पुण्याला जात असतो? मी पुण्याला चाललो. ठीक आहे जाऊ. कसं जायचं? आणि उद्या आम्हाला जायचंय बाहेर. तर तो मला असं पण बोलला, तुला शॉपिंग करायची आज. बघितलं गाईज, असं जरा घाबरून ठेवायला लागतं नवऱ्यांना. म्हणजे कसं, नवऱ्यांना म्हणजे सगळ्यांना सांगते मी, मला एकच आहे, थोडंसं घाबरवलं की थोडा आपल्याला पण फायदा होतो. मी बोलली मला कपडे नको आहे, आधी फिक्स कर जायचंय का, मग आम्ही तयारी करतो दोघं. पप्पावर गेलाय, हा माझ्यावर नाही गेलाय. गुंडुकल्या चलो आता आम्ही झोपतोय. आता वाजले आहेत 3:30. आरामात आमचा दिवस चाललाय. आता आम्ही झोपणार आहे. आणि याचा बेड बघा, फक्त तुम्ही बेड दाखवतो बघा. हे बघा सगळे भावले आणून ठेवले. त्याची ही ब्लँकेट आणतो बट तो घेत नाही हा. ही फक्त अशी साईडला, त्याला ना असं टेडीसारख्या गोष्टी खूप आवडतात. आणि असतो माझ्या हा गोदडीमध्ये. हे बघा. तर आता
आम्ही झोपतोय. झोपून उठल्यावर बघूया काय करणार. तर आम्ही आलोय आता झुडिओला. उद्याची थोडीशी शॉपिंग. चलो चलो चलो, हात पकड. काय या वेड्याला नुसतं लिफ्ट मधूनच यायचं असतं. बोलते आपण पोहोचलो. चल. ए नको. आता ते फुटून जाणार. आता ते फुटून जाईल. ये ये चल. आता ते फुटणार ते. अशा प्रकारे आम्ही घरी आलेलो आहे. एवढा बाजार घेऊन. मला काय व्हिडिओ शूट करताच नाही आला, कारण जरा मी न्यू आहे, मला लाज वाटते. हॅलो. तर मी जस्ट आता आली आहे, म्हणजे फ्रेश वगैरे झाली, खाल्लं आणि मग मी व्हिडिओ स्टार्ट केला. मी सकाळी बोलली होती की मी आज दिवसभर अपडेट देईन. मी दुपारपर्यंत शूट्स केले आणि नंतर मग मी स्टुडिओमध्ये गेली, थोडंफार शूट झाला. आणि ॲक्च्युली झालं काय माहिती आहे का, मला बाहेर अजून एवढा कॉन्फिडन्स येत नाही की मी म्हणजे सगळ्यांसमोर कॅमेरासमोर बोलू. मेन म्हणजे मी जर एकटी असेल आणि रिदू असेल माझ्यासोबत तर अजिबात मला जमणार नाही, कारण रिदू स्थिर पोरगा नाही. तो एवढा इकडे तिकडे पळतो की मी कॅमेरा पकडू, बोलू का तिकडे बघू, माझं लक्ष अजिबात होत नाही. गिरीश जर असला तर मी ते ट्राय करेन आणि हळूहळू मला तीही सवय लागेल की मी बाहेर बोलायला मला जरा कॉन्फिडन्स येईल. मग मला जेवढं शूट करता आलं तेवढं मी केलं आहे. बाकी काय नाही. जुडिओला गेलो, राऊंड मारला इकडे तिकडे, त्याला आईस्क्रीम घेतले. आमच्या इथे सॅटर्डेला एक्झिबिशन असतं, तिकडे गेली. तिकडे सगळं फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, बाकी सगळं सामान, आपलं लोणचं वगैरे काय 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 सगळं होतं तिथे. ते सगळं घेतलं आणि मग आम्ही दोघं घरी आलो. मी काही जास्त घेतलं नाही, म्हणजे आपल्यासाठी म्हणजे एवढं कलेक्शन नाही आलं आहे, बट बॉईजसाठी खूप छान आलं आहे जुडिओमध्ये. तर मग मी रिदूला आणि गिरीशलाच घेतलं, कारण मला गिरीश बोलला होता की जाऊन ये, तो गेला आहे फार्म हाऊसला. आणि त्याचं होतं असं की तू जाऊन ये आणि तू तरी काहीतरी घेऊन ये. जर इफ आपण सकाळी, मी जर पहाटे आलो, सकाळी आपला कुठे जायचा प्लॅन झाला तर मग त्याच्या आधीच तू घेऊन ठेव. मी गेली होती, तसं पण मला बाहेर निघायचंच होतं आज रिदूला घेऊन, कारण मला सुट्टीच्या दिवशीच जमतं. मग आम्ही गेलो, रिदूला घेतला, गिरीशला घेतला आणि मी काय घेत नाही जास्त, पण मी घेते हा डिओ नो सिक्रेट, जो की मला भरपूर आवडतो. ऑलरेडी 2 आहे घरात, एक संपत आला आहे, दुसरा आहे. पण कसं आहे की जास्त जाणं होत नाही जुडिओमध्ये, इकडेच आहे पण तरी जास्त जाणं होत नाही. पण मी आज गेली आणि परत घेतला. खूप मस्त आहे, मला नाही माहिती मला का आवडतो, नो सिक्रेट. मी तो घेतला. मी एक ही लिपस्टिक घेतली, न्यूड लिपस्टिक मॅट रोज M01. या अशा लिपस्टिक्स मला खूप आवडतात. मी ही उद्या लावून व्हिडिओ काढेन आणि मी दाखवेन. म्हणजे या अशा ज्या लिपस्टिक्स आहेत ना, त्या मी ड्युटीला डेली यूज करू शकते. त्या लावल्यासारख्या पण वाटत नाही आणि आपला फेस पण खूप ग्लो करतो. मीन्स छान वाटतो आपला फेस अशा लिपस्टिक्समध्ये. म्हणून मला जुडिओच्या लिपस्टिक्स, जुडिओचे डिओ, परत अजून काय आवडतं माहिती मला, जुडिओचे नेल पेंट्स. हे मला फक्त जुडिओमध्ये गेल्यावर खूप जास्त आवडतं. खूप छान छान कलेक्शन्स असतात. आणि हां, नेल्सचे सुद्धा जुडिओमध्ये कलेक्शन आले. नेल्स खूप छान छान आलेत जुडिओमध्ये. आणि तिकडे माझं नाही, तिथे रिदूचं लक्ष गेलं आणि रिदू असं होतं की मम्मा हे घे, मम्मा ते घे, मम्मा हे घे. आणि तुम्हाला बिलीव नाही होणार, हे नेल्स जे तुम्ही बघताय ते रिदूनी काढून दिलेत मला. आणि मला बोललाय मम्मा तू हे नेल्स घे, तुला खूप छान दिसतील, असा तो तिकडे मला बोलला. मी 2 मिनटं अशीच होती शॉक की रिदूनी म्हणजे हे असे नेल्स काढले जे की माझी पण चॉईस सेम आहे. मला असं थोड्या 2 मिनटासाठी एवढं प्राऊड फील झालं की रिदूची चॉईससुद्धा अशी मस्त एवढी डिसेंट आहे. मी खूप खुश झाली. मी घेतला तो. मला असं झालं तरी काढलं आहे असं सगळ्या नेल्समध्ये, मला बरोबर तोच काढून दिला की मम्मा तू हा घे. या जागी जर गिरीश असता तर गिरीशनी एकदम असे खूप फ्लावर्स, रेड, गोल्डन, ब्लू असे बघितले असते, एकदम छॅकपॅकवाले, आणि मला बोलला असता हे घे ते घे. बट रिदूची चॉईस माझ्यासारखी, म्हणून मी इथे जिंकली. मी आता गेली तरी काही गम नाही. कैसा लगा मेरा मजाक?
ते सगळं घेतलं, राऊंड मारला आणि मग आम्ही घरी आलो. मी फ्रेश झाली आणि मग ऑनियन उत्तप्पा करायचा होता आज, कारण गिरीश नाही आहे. मग आम्ही असं काय ना काय म्हणजे संध्याकाळी आम्ही असं लाईटच चांगलं वाटतं, असं वेगवेगळं. दुपारी हेवी जेवलो की रात्री असं वडापाव, डोसा, उत्तप्पा या टाईप्स बनवून आम्ही खाल्लं. मला दाखवायची पण एवढी कॅपॅसिटी नव्हती, एवढी भूक लागली होती. फटाफट खाल्लं, फ्रेश झाली आणि मी ब्लॉग स्टार्ट केला. होप तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि भरपूर सारे कमेंट्स करा. बाय.